आता एक धक्कादायक बातमी समोर येते बदलापुरातून। कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आलाय। बदलापुरात फॉरेस्ट विभागाने कारवाई करत एका आरोपीला बेड्या देखील ठोकल्यात। कलिंगड विक्रेता तरुण साळवेंच्या विरोधामध्ये मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी तुषार साळवे याला 2023 मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याची बाब समोर आली आहे। केल्यानंतर सदरचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। मोबाईल मध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅट मध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती। मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत। तर आपण पाहतोय कलिंगड विक्रीच्या आडून लहान मुलांची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा बदलापूरमध्ये सुरू होता आणि या तरुणाला अटक करण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी अपडेट या बातमीच्या माध्यमातून समोर येते ती म्हणजे या आधी देखील या तरुणाला याच कारणाने अटक करण्यात आली होती, मात्र तरी देखील याला अद्दल घडलेली नाहीये आणि पुन्हा एकदा त्याने हा गोरखधंदा सुरू ठेवलाय। आता पुन्हा एकदा त्याला अटक करण्यात आली आहे, मात्र त्याच्यावर काय कडक कारवाई केली जाते की पुन्हा एकदा त्याला समजूत घालून सोडून दिलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर बदलापुरामध्ये फॉरेस्ट विभागामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपण पाहतोय अंबरनाथच्या कलिंगड विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तरुण साळवे असं बाळ विक्री करणाऱ्याचं नाव आहे।